नमस्कार, मी डॉक्टर अनघा काळे. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच पुस्तपालन व लेखाकर्म या विषयाचा पुढचा पाठ बघणार आहोत. आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या पाठाबद्दल पुरेशी माहिती घेतली. आज आपण बघणार आहोत रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आपल्या सिलेबसमध्ये भागीदारीची पुनर्रचना या संदर्भातले एकूण 3 पाठ आहेत. ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ अ पार्टनर. आज आपण सुरुवात करणार आहोत ॲडमिशन ऑफ पार्टनर या पाठाने. भागीदारीची पुनर्रचना म्हणजेच मिनिंग ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन. आपण भागीदारीची पुनर्रचना असं कधी म्हणू शकतो तर जेव्हा एखाद्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये भागीदारीमध्ये एखादा नवीन व्यक्ती, नवीन पार्टनर आपण घेतो किंवा एखाद्या व्यक्तीची रिटायरमेंट, निवृत्ती त्या पार्टनरची किंवा त्या भागीदाराची होते किंवा डेथ ऑफ अ पार्टनर. या सगळ्या कंडिशनमध्ये काय होतं की पार्टनरशिपचं जे ॲग्रीमेंट आहे, भागीदारीचा करार, तो आधीचा करार हा रद्द होतो आणि नवीन करार हा केला जातो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो की भागीदारीची ही पुनर्रचना झाली. तसंच काय होतं यामुळे की भागीदार हे बदलतात. आधी समजा 2 भागीदार असतील तर त्याचे 3 होऊ शकतात किंवा रिटायरमेंट आणि डेथ नंतर 3 भागीदाराचे. सो या सगळ्या कंडिशन्समध्ये भागीदारीची संख्या, भागीदारांची एकूण व्यवसायातली संख्या ही बदलणार आहे. त्यामुळे त्यांना असलेल्या ज्या ड्युटीज आहेत त्यांच्या बिझनेसमधल्या त्याही बदलतात. त्याचप्रमाणे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, नफा तोटा जे ज्या रेशोमध्ये वाटून घेतात तो रेशो पण बदलतो. सो भागीदारीची पुनर्रचना याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात आणि त्या पुनर्रचनेचे आपल्याला हे सगळे परिणाम हे दिसतात. हे आपण जर 4 भाग बघितले तर आपल्याला लक्षात येईल की आपण रिकॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणू शकतो. सुरुवात आपण करूया चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स. असं गरजेचं नाहीये दरवेळेला भागीदारी व्यवसायामध्ये की भागीदारांची संख्या हीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कमी जास्त झाली पाहिजे आणि तरच पुनर्रचना झाली. ॲडमिशनमध्ये नवीन पार्टनर येतो, रिटायरमेंटमध्ये एक पार्टनर कमी होतो, डेथमध्येही त्या स्वरूपात एखादा पार्टनर कमी होतो. पण याच वेळेला फक्त रिकॉन्स्टिट्यूशन असणार आहे असं नाही. तर आपण पहिल्यांदा बघतोय की चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स म्हणजे सध्या जे भागीदार व्यवसाय करतात त्यांनी जर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्याच्यामध्ये बदल केला, एखाद्या काही पार्टनरनी सॅक्रिफाईस केलं, थोडा त्याचा जो नफ्याचा जो भाग आहे तो त्यांनी त्याग केला आणि दुसऱ्या पार्टनर्सना दिला, तर अर्थातच प्रॉफिट शेअरिंग रेशो हा बदलणार आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलल्यावर साहजिकच काय होणार आहे की आधीच्या ॲग्रीमेंटमधल्या ज्या अटी आहेत त्याच्यामध्येही बदल होईल. त्याच्यामुळे रिकॉन्स्टिट्यूशन झालं असं आपण त्या कंडिशनमध्ये सुद्धा म्हणू शकतो, जिथे भागीदार हे तेच राहतात, फक्त त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा बदलतो. दुसरी जी कंडिशन आहे ती आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर, जिथे नवीन भागीदाराचा व्यवसायामध्ये प्रवेश होतो. आता एखाद्या व्यवसायात जेव्हा नवीन भागीदार येतो तेव्हा जुने जे पार्टनर्स आहेत, जुने भागीदार, त्यांना काहीतरी त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, त्यांचा प्रॉफिटचा शेअर आहे तो सॅक्रिफाईस करावा लागतो, काहीतरी थोडा त्याग करावा लागतो नफ्याचा, म्हणजेच ते नवीन भागीदाराला तो नफा देऊ शकतील. अर्थातच परत त्यांच्या ज्या काही ड्युटीज आहेत बिझनेसमधल्या त्याही बदलतात, त्यांची जबाबदारीही बदलते आणि त्याला आपण रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. त्याच प्रकारे तिसरी कंडिशन आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. एखादा भागीदार निवृत्त झाला. जेव्हा पार्टनरशिप बिझनेसमधून एखादा भागीदार निवृत्त होतो, साहजिकच उरलेल्या भागीदारांना त्याची जी जबाबदारी असते ती पेलावी लागते. परत त्यांच्या ड्युटीज बदलतात, परत त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो, म्हणून परत भागीदाराचीही पुनर्रचना होते. शेवटची जी कंडिशन आहे डेथ ऑफ अ पार्टनर. आता एखाद्या पार्टनरचा, एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, या परिस्थितीत सुद्धा आपण जर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर आपल्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये काय फरक पडतो, तर एक भागीदार हा आपला कमी होतो. तो भागीदार कमी झाल्यामुळे परत आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो. त्याचप्रमाणे ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या बिझनेसमधल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल घडतो आणि परत भागीदारीचीही पुनर्रचना होते. आता ज्या ज्या कंडिशन्समध्ये भागीदारीची पुनर्रचना होते त्या कंडिशन्समध्ये आपल्याला अकाउंटिंग कसं करायचंय हे सगळं आपण ह्या 3ही पाठांमध्ये बघणार आहोत, की जे आहेत ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर. आपण आज पहिल्या पाठाने सुरुवात करणार आहोत रिकॉन्स्टिट्यूशनचा, जो आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजेच नवीन भागीदाराचा भागीदारीमध्ये प्रवेश. आता नवीन भागीदार एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये घेण्याची काय गरज आहे. आपण बघतो की कुठल्याही व्यवसायासाठी आपल्याला काहीतरी भांडवल, कॅपिटल लागतं.
जेव्हा आपल्याला तो बिझनेस रन करायचा असतो, चालवायचा असतो, तेव्हा कधी-कधी भांडवलाची कमतरता आपल्याला भासते. आपण जर एखादा नवीन भागीदार आपल्या बिझनेसमध्ये घेतला, तर साहजिकच आपल्याला अजून काहीतरी भांडवल हे मिळणार आहे. ते कॅशच्या रूपात असेल किंवा एखाद्या दुसऱ्या रूपात म्हणजे दुसरी कुठली ॲसेट प्रॉपर्टी सुद्धा तो कॅपिटल म्हणून आणू शकेल. त्याचप्रमाणे काय होणार आहे, त्या नवीन भागीदाराकडे काहीतरी त्याची स्वतःची वेगळी स्किल्स असू शकतात. त्या स्किल्सचा पण वापर आपण आपल्या बिझनेससाठी करू शकतो. हे फायदे आपल्याला होतात जेव्हा नवीन भागीदार आपण आपल्या भागीदारीमध्ये घेतो. आता नवीन भागीदार जेव्हा बिझनेसमध्ये येणार आहे, तो पार्टनर येताना कॅपिटल आणणार आहे कॅशमध्ये किंवा इन काइंड म्हणतो, म्हणजेच ॲसेटच्या रूपात. आता त्यावेळेला आपल्याला जर्नल एंट्री पास करावी लागते. सो जेव्हा तो कॅशमध्ये भांडवल आणतो तेव्हा आपण जर्नल एंट्री पास करतो, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याचप्रमाणे समजा नवीन पार्टनरनी कॅश न आणता एखादी दुसरी ॲसेट आणली भांडवल म्हणून, अशा वेळेला कॅश किंवा बँक अकाउंटला डेबिट न करता त्या ॲसेटच्या अकाउंटला आपल्याला डेबिट करावं लागतं. सो आपण एंट्री पास करतो, ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पुढे बघूया. आता जेव्हा एखादा नवीन भागीदार हा पार्टनरशिप बिझनेसमध्ये येतो, अर्थातच आपण हे बोललोय की त्यामुळे काय होणार आहे की आधीच्या भागीदारांना काहीतरी त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा बदलणार आहे, काहीतरी त्यांना सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. सो आपण सुरुवात करूया ओल्ड रेशोपासून. इथे तुम्हाला दिसत असेल की हे एक पिझ्झाचं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 5 भाग केलेले आहेत त्याचे. म्हणजेच काय, समजा 5 पार्टनर आहेत, 5 व्यक्ती आहेत आणि तो पिझ्झा त्यांनी वाटून घ्यायचा ठरवला, तर त्यांना अशा प्रकारे शेअर मिळणार आहे, ज्याला आपण म्हणूया की 5 हे पार्टनर्स आहेत आणि त्यांचा असलेला हा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. त्याला आपण म्हणूया ओल्ड रेशो. म्हणजे एखादा नवीन पार्टनर बिझनेसमध्ये यायच्या आधी त्यांना जो प्रॉफिट मिळणार आहे त्याचा रेशो. मग न्यू रेशो कशाला म्हणूया आपण, समजा एक पार्टनर आपण नवीन आपल्या बिझनेसमध्ये घेतला, नवीन भागीदाराचा प्रवेश झाला, अर्थातच काय होणार आहे, तोच पिझ्झा आपल्याला आता 6 व्यक्तींमध्ये वाटावा लागेल. ते आपल्याला चित्रात दिसतंय की आपण 6 भाग केलेत त्याचे. म्हणजेच न्यू रेशो, नवीन आपल्याला रेशो शोधावा लागेल. नवीन शेअर त्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशो हा नवीन शोधून काढावा लागेल. म्हणूनच काय करावं लागेल की जुन्या पार्टनर्सना काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागेल. जेव्हा नवीन पार्टनरला प्रॉफिट द्यायचा आहे, साहजिकच जुन्या पार्टनर्सना काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं, ज्याला आपण म्हणतो सॅक्रिफाईस रेशो. म्हणून सॅक्रिफाईस रेशोची डेफिनेशन काय आहे, when new partner is admitted, old partners have to sacrifice their share of profit to give the share of profit to new partner. The ratio in which the old partners sacrifice their share of profit is called as sacrifice ratio. हा सॅक्रिफाईस रेशो आपण कसा फाइंड आउट करू शकतो, कसा शोधायचा आहे, तर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. म्हणजेच आधीचा जो रेशो असेल तो अर्थातच जास्त असेल आधीचा प्रॉफिट, नवीन पार्टनर आल्यावर असणारा जो रेशो आहे तो कमी असणार आहे. त्यामुळे जो आपल्याला मिळणार आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो, त्यातून सॅक्रिफाईस किती केलेला आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला ओल्ड रेशो, न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो याचा वापर हा ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या प्रॉब्लेम सोडवताना करायचा आहे. न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघूया आपण. हे कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला न्यू रेशो फाइंड आउट करता आला पाहिजे, सॅक्रिफाईस रेशोही फाइंड आउट करता आला पाहिजे, कारण याचा वापर आपण गुडविलच्या एंट्रीज दाखवताना करणार आहोत. न्यू रेशो बघूया. कुठला फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, आपण असं ॲझ्युम करतो की टोटल प्रॉफिट हा 1 आहे. अशा वेळेला 1 टोटल प्रॉफिट असेल तर त्यातला किती पार्ट आपण नवीन पार्टनरला देणार आहे ते आपण बघणार. सो 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. समजा आपल्याला तो शेअर हा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 1/4. अशा वेळेला आपण काय करणार, 1 मायनस 1/4. टोटल प्रॉफिट हा 1 आहे आणि त्यातला 1/4 हा आपण दिला नवीन पार्टनरला. जो उरेल शेअर त्याला आपण म्हणणार बॅलन्स ऑफ 1. म्हणजे आता 1 मायनस 1/4 केल्यानंतर आपल्याकडे उरेल 3/4. सो 3/4ला आपण म्हणणार बॅलन्स ऑफ 1. आता आपल्याला न्यू रेशो शोधायचा आहे. सो न्यू रेशो शोधण्यासाठी आपण ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. काहीतरी ओल्ड रेशो आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार, गुणिले बॅलन्स ऑफ 1, जिथे आपण इथे
3/4 असं आपण फाइंड आउट केला बॅलन्स ऑफ 1. सो ओल्ड रेशो गुणिले 3/4 असं केलं तर आपल्याला जो मिळेल तो असणार आहे न्यू रेशो. आता समजा आपल्याला सॅक्रिफाईस रेशो हा दिलेला आहे, अशा वेळेला आपण न्यू रेशो कसा फाइंड आउट करू शकतो? न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. ऑलरेडी सॅक्रिफाईस रेशो दिलेला असेल तर आपण अगदी इझिली फाइंड आउट करू शकतो न्यू रेशो, कारण ओल्ड रेशो ही आहे आणि सॅक्रिफाईस रेशो ही दिलेला आहे. आता कधी कधी काय केलेलं असेल की सॅक्रिफाईस रेशो दिलेला नसणारे ओल्ड आणि न्यू आपल्याकडे आहे, अशा वेळेला आपल्याला सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट करावा लागतो. सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. याची उदाहरणं आपण पुढे बघूया. आता कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो. उदाहरण बघा, अजय अँड विजय आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:9. Sanjay is admitted for 1/6 share in profits. Calculate new profit sharing ratio. आता अजय आणि विजय हे ओल्ड पार्टनर्स आहेत, आधीपासून असलेले बिझनेसमधले पार्टनर्स आहेत. संजयला नवीन भागीदार म्हणून आपण घेतलंय, ज्याचा शेअर आहे 1/6. ठीक आहे. सो आपल्याला न्यू शेअर पण दिलेला आहे. आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आपण आधी बोललो त्याप्रमाणे टोटल शेअर आपण किती घेतला? 1. समजा टोटल प्रॉफिट हा 1 आहे, त्यातला नवीन पार्टनरचा शेअर किती आहे? तर 1/6. आता नवीन पार्टनरचा शेअर वजा केल्यानंतर किती शेअर उरतो? 1 मायनस 1/6. सो तो असणार आहे 5/6. 5/6 जो उरलेला शेअर आहे तो कोण वाटून घेणार आहे? तर ओल्ड पार्टनर्स वाटून घेणार आहेत. ओल्ड पार्टनर्स आर अजय अँड विजय. सो 5/6 मल्टिप्लाइड बाय 7/16. आता 7/16 हे काय? आपला ओल्ड रेशो. तुम्ही जर इथे बघितला तर आपला ओल्ड रेशो किती आहे? 7:9. म्हणून आपण काय केलं? 5/6 इंटू 7/16. त्याच प्रकारे आपण विजयचा पण न्यू रेशो फाइंड आउट केला. विजयचा न्यू रेशो हा बॅलन्स ऑफ 1 5/6 आहे, मल्टिप्लाइड बाय परत त्याचा ओल्ड रेशो विच इज 9/16. सो त्याचा शेअर येणार आहे 45/96. संजयचा शेअर ऑलरेडी आपल्याला न्यू शेअर दिलेला आहे विच इज 1/6. 1/6 म्हणजेच काय? तर 16/96. इथे आपण काय केलेलं आहे? डिनॉमिनेटर हा कॉमन करून घेतलाय. डिनॉमिनेटर कॉमन करण्यासाठी आपण काय केलंय? 16/96. म्हणून आपला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आलाय 35:45:16. सो मित्र, अशा प्रकारे आपण हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचं कॅल्क्युलेशन करू शकतो जेव्हा आपल्याला ओल्ड रेशो आणि नवीन पार्टनरचा शेअर दिलेला असतो तेव्हा. आता अजून एक उदाहरण बघू की ज्याच्यामध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट करायचं आहे. ए अँड बी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 6:4. सी इज ऍडमिटेड ॲज पार्टनर. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए, बी अँड सी इज 10:6:4. फाइंड आउट द सॅक्रिफाईस रेशो. आता या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय बघा, आपल्याला ओल्ड रेशो दिलाय आणि सॅक्रिफाईस रेशो दिलेला नाहीये, न्यू रेशो दिलाय. आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय केलेलं होतं? नवीन पार्टनरचा शेअर दिला होता आणि ओल्ड रेशो दिला होता. इथे आपल्याला ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दिलाय, ज्याच्यावरून आपण सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट करणार आहोत. सो सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता ए चा सॅक्रिफाईस किती आहे बघा. ए चा ओल्ड रेशो आहे 6/10. ओके, त्याचा शेअर आहे 6:4 हा रेशो आहे, त्यामुळे ए चा शेअर असणार आहे 6/10 मायनस न्यू रेशो मध्ये बघा 10:6:4 म्हणजे ए चा शेअर आहे 10/20. सो 6/10 मायनस 10/20 म्हणजे ए चा सॅक्रिफाईस आहे 2/20. बी चा सॅक्रिफाईस त्याचप्रमाणे आपण बघूया. ओल्ड रेशो, आता ओल्ड रेशो मधला शेअर जो बी चा आहे तो आहे 4/10 वजा न्यू रेशो जो आहे बीचा तो न्यू रेशो आहे 6/20. त्यामुळे त्याचाही सॅक्रिफाईस आलाय 2/20. सॅक्रिफाईस रेशो ऑफ ए अँड बी इज 2/20:2/20 म्हणजेच काय? 2:2 म्हणजेच काय? 1:1. सो दोन्ही पार्टनरनी हे इक्वली सॅक्रिफाईस केले. अशा प्रकारे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो हा फाइंड आउट करायचा असतो. गुडविल. आता हे जे रेशोज आहेत हे पिक्युलरली आपण आपल्या ऍडमिशनच्या प्रॉब्लेम मध्ये कुठे वापरणार आहोत?
तर त्याच्यामधली अतिशय महत्त्वाची जी ॲडजस्टमेंट असणार आहे ती आहे गुडविलची, की गुडविलचं आपल्याला जेव्हा डिस्ट्रीब्युशन करायचं आहे तेव्हा कायमच आपल्याला या रेशोचा वापर करावा लागतो. आता मित्र, गुडविल म्हणजे काय हे आपण इयत्ता 11वी मध्येच बघितलंय. गुडविल म्हणजेच काय तर रेप्युटेशन, एखाद्या बिझनेसची असलेली पत. आता त्या बिझनेसची पत का वाढते तर खूप कारणं त्याला असतात, की त्यांनी जे व्यवसायामध्ये स्वतःचं क्वालिटी दाखवलेली असते किंवा जे काही त्यांचं प्राइस स्ट्रक्चर असतं, ज्या प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्या सगळ्या गोष्टींमुळे हे रेप्युटेशन किंवा गुडविल हे त्या बिझनेसचं हे वाढत जातं. आणि त्या गुडविलचं आपल्याला व्हॅल्युएशन करायचं असतं. म्हणजेच काय तर पैशाच्या रूपात ते गुडविल आपल्याला बिझनेसमध्ये दाखवायचं असतं. म्हणून गुडविलची डेफिनेशन इथे काय बघा, गुडविल इज द बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन, इमेज ऑफ बिझनेस which ultimately helps the business to earn more profits. It is also because of the honesty, business ethics and hard work done by all the partners in the past years. Goodwill is calculated on the basis of past performances. म्हणजे इतकी वर्षानुवर्ष ज्या प्रकारे त्यांनी स्वतःच्या बिझनेसमध्ये क्वालिटी ही टिकवून ठेवली आहे त्या प्रकारे त्यांची पत ही वाढत जाते. आता ह्या गुडविलचं जर आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे तर ते कुठल्या मेथडनी किंवा त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. आपल्याला इथे आता 2 मेथड्स आहेत, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आधीच्या वर्षीचे जे प्रॉफिट्स दिलेले आहेत त्याची सरासरी शोधायची आहे. प्रॉफिट आणि गुडविल याचं काय नातं आहे तर सरळ आपण असा विचार करू शकतो, एखाद्या बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट होतो त्याच बिझनेसमध्ये इतर ज्या फर्म्स आहेत त्याच्यापेक्षा एखाद्याच फर्मला जास्त प्रॉफिट होतो, तेव्हा तो जास्त प्रॉफिट का होतो तर त्या फर्मचं इतर फर्मपेक्षा चांगलं असलेलं गुडविल, जास्त असलेलं रेप्युटेशन, या गोष्टींमुळे त्याला जास्त प्रॉफिट होतो. म्हणूनच प्रॉफिटच्या बेसिसवर हे गुडविलचं व्हॅल्युएशन आपण करू शकतो. सो पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये आपण कसं कॅल्क्युलेशन करणार आहोत बघा. अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज बेसिस ऑफ द past number of years of profit. It is assumed that the firm will maintain average profit for next certain years also, and so the goodwill is calculated on the basis of certain number of years of purchase of average profit. म्हणजेच आधीच्या काही वर्षांच्या प्रॉफिटची सरासरी त्याच्यावर आपण गुडविलचं व्हॅल्युएशन हे करणार आहोत. दुसरी जी मेथड आहे, दुसरी पद्धत सुपर प्रॉफिट मेथड. आता सुपर प्रॉफिट म्हणजेच काय तर ओव्हर अँड अबाव नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मली एखाद्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त प्रॉफिट मिळत असेल तर त्याला आपण म्हणणार सुपर प्रॉफिट. आणि हा सुपर प्रॉफिट अर्थातच कशामुळे मिळालाय तर त्या बिझनेसचं असलेलं रेप्युटेशन. म्हणून आपण सुपर प्रॉफिटचा वापर हा गुडविलच्या व्हॅल्युएशनसाठी करतो. सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबाव द normal profit. If the firm earns extra profit than the normal or standard profit, this is because of reputation of the firm. So super profit can be considered as base for calculation of goodwill. Normal rate of return is considered to calculate profit normally expected on the capital employed. Capital employed is the amount of capital used by the firm to start and run the business activities. It is mode of fixed assets other than goodwill plus current assets minus current liabilities. Now how to calculate capital employed? It is given like this. If the firm earns excess than normal profit, it is called as super profit. आता या 2 मेथड प्रमाणे आपण गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करायचंय हे आपण या पुढच्या उदाहरणांमध्ये बघूया. Calculation of goodwill by first method, that is by average profit method. इथे आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायच्यात. पहिली स्टेप असणार आहे आपल्याला टोटल प्रॉफिट हा शोधावा लागेल. सरासरी प्रॉफिट शोधण्यासाठी आधी आपल्याला टोटल प्रॉफिट बघावा लागेल. इथे आपल्याला 4 वर्षांचा हा प्रॉफिट दिलेला आहे. त्याची टोटल आपण केली तर ती टोटली येते आपली 2,40,000. लॉस जो आहे तो आपण वजा करणार. आणि मग त्याच्यावरून दुसरी स्टेप बघितली आपण कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, सरासरी नफा. सरासरी नफा शोधताना टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स म्हणून 2,40,000 भागिले 4 आपला सरासरी नफा येणार आहे 60,000.
आणि मग तिसरी जी स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण गुडविलचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. सो गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस, ज्याच्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट आहे 60,000 आणि त्याच्या 2 टाइम्स म्हणून 60,000 इंटू 2. सो 1,20,000 ही आपली गुडविलची व्हॅल्यू आली ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी, म्हणजेच पहिल्या मेथडनी. आता दुसरी मेथड आपण बघूया, ज्याला आपण म्हणले सुपर प्रॉफिट मेथड. इथेही आपल्याला 4 वर्षांचा प्रॉफिट लॉस हा दिलेला आहे आणि कॅपिटल एम्प्लॉईड दिलंय. त्याच्यावर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे तोही आपल्याला इथे दिलेला आहे. आपण नेहमीसारखंच ॲव्हरेज प्रॉफिट आधी फाइंड आउट केला, जो आला आपला 66,000. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे जिथे आपण नॉर्मल प्रॉफिट शोधला. नॉर्मल प्रॉफिट शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, जो इथे 12% आहे आणि कॅपिटल एम्प्लॉईड आहे 3,50,000, म्हणून आपला नॉर्मल प्रॉफिट आला 42,000. आता सुपर प्रॉफिट कसा शोधणार आहे, तर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऑलरेडी आपण ॲव्हरेज प्रॉफिट शोधलेला आहे पहिल्याच स्टेपमध्ये, जो आहे 66,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट इज 42,000. सो सुपर प्रॉफिट इज 24,000. आता शेवटच्या स्टेपला जिथे आपल्याला गुडविल फाइंड आउट करायचे, त्यासाठी आपण या सुपर प्रॉफिटच्या अमाऊंटचा उपयोग करणार आहे. सुपर प्रॉफिट इज 24,000 आणि इथे आपल्याला म्हणलंय 2 इयर्स ऑफ परचेस, म्हणजे काय तर ट्वाइस द सुपर प्रॉफिट. सो 24,000 इंटू 2 48,000 हे आपलं येणार आहे गुडविल. हे गुडविलचं आपण कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे. गुडविलचं कॅल्क्युलेशन झाल्यावर हे गुडविल आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ॲडमिशनच्या प्रॉब्लेममध्ये कसं दाखवणार आहोत, त्यासाठीच्या ज्या मेथड्स आहेत त्याही 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे प्रीमियम मेथड आणि दुसरी मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड. आता प्रीमियम मेथड म्हणजे काय, तर जिथे नवीन पार्टनर हा गुडविल कॅशमध्ये किंवा काइंडमध्ये आणणार आहे, जिथे आपण नुसतंच बुकमध्ये रेज करणार नाही, तो कॅशच्या स्वरूपात गुडविल आणणार आहे. सो आपण पहिला ट्रान्झॅक्शन बघूया. वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटेन्ड इन बिझनेस. अशा प्रकारचं जेव्हा असणार आहे तेव्हा आपण एंट्री पास करणार, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. त्यांनी कॅशमध्ये गुडविल आणलं त्याची एंट्री आहे. आणि त्याच्यानंतर गुडविल हे बिझनेसमध्ये आपल्याला रिटेन करायचे, ही एंट्री आपण लगेचच करून घेणार रिटेन केल्याची. सो दॅट विल बी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. आता इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत, ती म्हणजे जेव्हा आपण गुडविल रिटेन केल्याची एंट्री करतो तेव्हा ती कायम सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपल्याला करायची. म्हणजे गुडविलचं डिस्ट्रीब्युशन जे ओल्ड पार्टनर्सना करायचंय ते सॅक्रिफाईस रेशोमध्ये करायचं आहे. त्यानंतर काय असू शकतं, वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे काय, आधीप्रमाणेच त्यांनी कॅशमध्ये गुडविल आणलं, आपण रिटेन पण केलं, पण ते गुडविल ओल्ड पार्टनर्सनी विथड्रॉ केलं. आता नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला पूर्ण गुडविल हे विथड्रॉ केलेलं असेल, कधी पूर्ण अमाऊंट विथड्रॉ केलेली असेल, कधी 50%. ज्याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलंय त्याप्रमाणे आपल्याला ही एंट्री दाखवावी लागेल. आता या कंडिशनमध्ये सुद्धा पहिल्या 2 एंट्रीज या सेम राहतील, म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स ज्या आपण वरती केलेल्या आहेत. फक्त ॲडिशन टू दॅट अजून एक एंट्री आपल्याला करावी लागेल, जी असणार आहे ॲक्च्युअल अमाऊंट जी विथड्रॉ केली पार्टनर्सनी त्याची. सो ती तिसरी एंट्री आपल्याला इथे नवीन करावी लागेल. सो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक, ही एंट्री जेव्हा गुडविलची अमाऊंट विथड्रॉ होईल तेव्हा आपण करणार आहोत. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला कशा प्रकारे ॲडजस्टमेंट आहे ते बघून आपण ठरवायचं की या 2 एंट्रीज करायच्यात का तिसरी एंट्री पण गरजेची आहे. हे आपण बघितलं प्रीमियम मेथड संदर्भात कशा एंट्रीज आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करतो. आता काही वेळा असं असू शकतं की नवीन पार्टनर जे गुडविल कॅशमध्ये आणणार आहे ते गुडविल त्यांनी प्रायव्हेटली पे केलं. वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड to old partners privately. If he has paid to old partners privately, in this case, no entry is required to be posted in the books of the firm. Now we'll see second method, that is valuation method, where the goodwill is raised in the books. इथे actual cash मध्ये नवीन पार्टनर गुडविल आणत नाही, तर काय होतं गुडविल हे रेज केलं जातं. फक्त बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याचं अमाऊंट किंवा ते वाढवलं जातं आणि दाखवलं जातं. ॲक्च्युअल कॅशच्या रूपात मात्र गुडविल
येत नाही. त्याच्यामधली पहिली कंडिशन आपण बघू. वेन न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रेज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म. आता इथे ऑब्व्हियसली आपण कॅश अकाउंट डेबिट म्हणू शकत नाही, कारण कॅशमध्ये गुडविल आलेलंच नाही, जे आपल्या प्रीमियम मेथडमध्ये येतं. इथे डायरेक्टली रेज करायचं आहे म्हणून आपण गुडविलला डेबिट देतो. सो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आता इथे मात्र आपण ओल्ड रेशोज यूज करतो. प्रीमियम मेथडमध्ये आपण सॅक्रिफाईस रेशो यूज करतो, इथे आपण ओल्ड रेशो यूज करतो. गुडविल विल अपीयर इन न्यू बॅलन्स शीट ऑन ॲसेट साइड इफ गुडविल इज नॉट रिटर्न ऑफ. म्हणजे फक्त गुडविल रेज केलं आणि पुढे राईट ऑफ मात्र केलं नाही, तर नवीन बॅलन्स शीटमध्ये आपल्याला गुडविल हे दाखवावं लागणार आहे. पुढे सेकंड कंडिशन मध्ये काय असू शकतं की गुडविल रेज केलं आणि पुढे राईट ऑफ पण करून टाकलं. रेज केल्याची एंट्री सेम असणार आहे जी पहिल्या कंडिशन मध्ये आपण बघितली, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन ओल्ड रेशो. आणि आता राईट ऑफ करून टाकतोय, त्यामुळे ऑब्व्हियसली आता हे गुडविल आपल्याला न्यू बॅलन्स शीट मध्ये दाखवायची गरज नाही. आपण राईट ऑफची एंट्री करणार ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट आलं, याचाच अर्थ नवीन पार्टनर पण इथे आला, त्यामुळे रेशो जो वापरणार आहोत तो पण इथे असणार आहे न्यू रेशो. थर्ड कंडिशन बघूया. वेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ द फर्म इन बॅलन्स शीट. आधीपासूनच गुडविल हे बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे. अशा वेळेला आपण काय करणार, नवीन गुडविलची जी व्हॅल्यू आहे तो डिफरन्स फाइंड आउट करणार की नवीन व्हॅल्यू आणि बॅलन्स शीटमध्ये दिलेली व्हॅल्यू याच्यातला किती फरक आहे, आणि त्याची ॲडजस्टमेंट आपण पार्टनरच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंट थ्रू किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट थ्रू सुद्धा करू शकतो. आणखीन एक महत्त्वाची कंडिशन काय असू शकते, इफ गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बॅलन्स शीट अँड न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल इन कॅश. आधीपासून आहेच बॅलन्स शीटमध्ये गुडविल आणि नवीन पार्टनर मात्र काय करतोय, गुडविल कॅशमध्ये आणतोय. अशा वेळेला आपल्याला आधीचं गुडविल हे राईट ऑफ करून टाकावं लागतं, कारण ते ओल्ड पार्टनर्सनी कमावलेलं गुडविल आहे आणि फक्त कॅशमध्ये जे गुडविल आले त्याची एंट्री नेहमीसारखी प्रीमियम मेथडने आपल्याला करून घ्यावी लागते. जेव्हा जेव्हा ॲडमिशन ऑफ पार्टनर, नवीन भागीदाराचा प्रवेश होतो बिझनेसमध्ये, तेव्हा तेव्हा काय परिणाम होतात, तर ॲसेट्स आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू या आपल्याला रिव्हॅल्यू कराव्या लागतात, म्हणजे बदलाव्या लागतात. ॲसेट्स आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू या कमी जास्त होतात का, कारण इतका काळ आपण त्या ॲसेट्स वापरलेल्या असतात, त्याच्यामुळे नॉर्मल जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कमी जास्त करावी लागते. ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट थ्रू दाखवतो. त्याचप्रमाणे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट हेही दाखवावं लागतं. आणि फायनली आपण त्या सगळ्या गोष्टी हे बॅलन्स शीटमध्ये बॅलन्सेस ट्रान्सफर करतो. सो जी स्टेटमेंट आहेत ती आहेत रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट. काही वेळेला आपण जर्नल एंट्रीजही करतो. सो या प्रकारे आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा आहे, जिथे रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट असणार आहे. विद्यार्थी मित्र, आज आपण बघितलं की जर का नवीन भागीदारांनी प्रवेश केला आपल्या भागीदारीमध्ये, तर आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय बदल होतात आणि कोणत्या प्रकारची लेजर्स किंवा स्टेटमेंट आपण मेंटेन करणार आहोत. त्याचप्रमाणे गुडविल व्हॅल्युएशन हे कसं करायचं आहे, त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचं आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, ओल्ड रेशो, सॅक्रिफाईस रेशो, या सगळ्याचं ॲडमिशन ऑफ अ पार्टनर या पाठामध्ये काय महत्त्व आहे ते आज आपण बघितलं. या पुढच्या लेक्चरमध्ये अर्थातच आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे हे बघणार आहोत. धन्यवाद.